मुंबईत वर्षभरात तब्बल 1200 कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, टॅक्स फसवणूक, डिजिटल अरेस्ट यासारख्या नवनवीन कार्यपद्धतींचा वापर करून मुंबईकरांची फसवणूक केली जात असल्याचे अनेक धक्कादायक प्रकार आता समोर येत आहेत। याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट पाहूया। मुंबईतील सायबर गुन्ह्यांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे। यावर्षी केवळ 11 महिन्यात नागरिकांचे तब्बल 1181 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे। 2023च्या तुलनेत अशा प्रकरणांमध्ये चिंताजनक 350% वाढ झाली। आरटीआय डेटानुसार गुंतवणुकीची फसवणूक किंवा शेअर ट्रेडिंग फ्रॉडची रक्कम 2023 मधील 6.76 कोटी रुपयांवरून जवळपास 25 पटीने वाढून जून 2024 पर्यंत 191 कोटी रुपयांवर पोहोचलेली आहे। तर मुंबईत 11 महिन्यात 55,000 तक्रारी दाखल झाल्यात। आपल्याला जर बघाल तर 55-60 हजार कंप्लेंट आणि 200-300 FIR असा सध्या आपला हे त्याचं रेशो चाललेला आहे। जोपर्यंत त्यांना जरब बसत नाही तोपर्यंत हे थांबणार नाहीये। जरब बसवण्यासाठी ह्यांच्यावरती नॉन बेलेबल कलम लावणं गरजेचं आहे। यांना दुसऱ्या स्टेटमधनं पकडून आणणं गरजेचं आहे। सायबर गुन्ह्यांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे। 1930 या हेल्पलाईनवर देखील शहरातील कॉल्समध्ये लक्षणीय वाढ झाली। नोव्हेंबर 2024 पर्यंत हेल्पलाईनवर 5 लाखापेक्षा अधिक कॉल करण्यात आले। तुलनेत 2023 मधील फक्त 91,000 कॉल्स होते। 2024 मध्ये 55,707 पीडितांनी 1,181.43 कोटी रुपये गमावल्याची नोंद झाली आहे। यंदा प्रथमच मुंबईतील सायबर फसवणुकीची रक्कम 1000 कोटींपेक्षा अधिक झाली आहे। राजस्थान, दिल्ली, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या सायबर फसवणूक टोळ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं आता दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।